नमस्कार मित्रांनो, तुमचा पगार किंवा बिझनेसचं इन्कम जसं वाढत जातं तसं तुमचा आनंद तर वाढतोच, त्याचबरोबर वाढतो इन्कम टॅक्सचा भयंकर ओझं. जेव्हा तुम्ही 30% इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये येता तेव्हा तुमच्या कष्टाच्या कमाईचा 1/3 भाग थेट सरकारच्या तिजोरीत जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, भारतातले मोठमोठे बिझनेसमॅन आणि हुशार इन्व्हेस्टर एवढा टॅक्स कसं वाचवतात? ते टॅक्स चोरी करत नाहीत, पण ते टॅक्स प्लॅनिंग करतात. आणि त्यांच्यासाठी त्यांच्या भात्यातलं सर्वात मोठं कायदेशीर शस्त्र काय असतं माहिती आहे का? HUF म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आज आपण मित्रांनो कोणत्याही एका साधारण विषयावर चर्चा करणार नाही, अतिशय ॲडव्हान्स अशी कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन, टॅक्स स्लॅब आणि ॲडव्हान्स इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला देखील तुमचं इन्कम स्प्लिट करता येईल आणि लाखो रुपयांचा टॅक्स देखील वाचवता येईल. मित्रांनो, मग हे HUF नेमकं काय असतं हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, HUF म्हणजे आधी नीट समजून घ्या. इंडियन इन्कम टॅक्स ॲक्टनुसार तुम्हाला म्हणजेच एका इंडिव्हिज्युअलला अशी एक स्वतंत्र ओळख असते, तशीच कायद्याच्या नजरेत HUFला देखील एक स्वतंत्र व्यक्ती म्हणजेच सेपरेट एंटिटी मानले जातं. कुणाला बनवता येतं? हिंदू, जैन, शीख, बौद्ध कुटुंबातील लोक HUF स्थापन करू शकतात. त्यामध्ये सदस्य कोण असू शकतात? कर्ता व्यक्ती म्हणजे कुटुंबातील सर्वात वयस्कर पुरुष, स्त्री हे HUFचे मॅनेजर असू शकतात. आणि त्याचे सदस्य कोण असतात? त्या घरामध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती, उदाहरणार्थ मुलं किंवा मुली, त्याचबरोबर लग्नानंतर त्या कुटुंबात येणारी व्यक्ती म्हणजे सून, या सर्वांना यामध्ये घेता येतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो, लग्नानंतर जी व्यक्ती आलेली असते त्या व्यक्तीला थेट त्या संपत्तीवर थेट मागणी करण्याचा अधिकार मात्र नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो, यात सर्वात मोठा फायदा काय? जसं तुमचं एक पॅन कार्ड असतं, त्या ठिकाणी तुम्ही 2.5 लाख 3 लाखाचं टॅक्स एक्झम्पशन घेता, तसं स्वतःचं टॅक्स स्लॅब मिळतात. अगदी तसंच HUFचं देखील एक वेगळं पॅन कार्ड बनतं आणि HUFला देखील स्वतःची एक बेसिक टॅक्स एक्झम्पशनचं लिमिट असतं आणि त्याचं देखील एक स्वतःचं टॅक्स स्लॅब असतं. आता मित्रांनो, मला सांगा, आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लगेच एक गोष्ट लक्षात येईल. इन्कम स्प्लिट म्हणजे काय? मित्रांनो, ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. हे एका उदाहरणाच्या सहाय्यानं सांगतो. एक इंजिनियर आहे, ओके, त्याला खूप चांगलं पॅकेज आहे, IT मध्ये काम करतोय, इयरली जवळपास 18 लाख रुपयाचं पॅकेज आहे. याचा अर्थ तो काय झाला हो? इन्कम टॅक्स कायद्यानुसार, इन्कम टॅक्सनुसार त्याचं इन्कम ब्रॅकेट ऑलरेडी 30% आहे. त्याच वेळेला त्याच्या वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी देखील आहे, काही कमर्शियल शॉप्स आहेत, तिथून देखील त्याला वर्षाला जवळपास 8 लाखाचं रेंट येते. आता मित्रांनो, काय होईल जर समजा त्या व्यक्तीनं विदाऊट HUFचं जर स्वतःच्या नावावर सर्व रेंट घेतलं तर काय होईल? त्याच्या इन्कम मध्ये जोडलं जाईल. म्हणजे त्याचं इन्कम आता किती होईल? 18 + 8 26 लाख होईल, कारण तो आधीच 30%च्या ब्रॅकेटमध्ये, आणि वरच्या 8 लाखावर त्याला थेट 30% काय करावं लागेल? टॅक्स भरावा लागेल. म्हणजे 8 लाखाचं 30% किती होतं? तर 2,40,000 रुपये होतात. हे कशाचे? फक्त भाड्यावर जाणारा टॅक्स आहे. आता सिनारिओ नंबर 2 समजून घ्या. HUFच्या मदतीनं तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी डोकं लावू शकता आणि टॅक्स वाचवू शकता. ती जी व्यक्ती आहे ती काय करते? वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे त्याचं जे इन्कम येते ते HUFच्या नावावर दाखवणार. या ठिकाणी 8 लाखाचं भाडं त्यानं त्या खात्यावरती जमा केलं, स्वतःच्या अकाउंटला घेतलं नाही. आता मित्रांनो, टॅक्स कॅल्क्युलेशन कसं होईल HUFचं? पहिल्या 3 लाखाला तर कुठला टॅक्स लागणार नाही, म्हणजे 0 टॅक्स लागेल. पुढचं 3 ते 6 लाख जे इन्कम आहे तिथं 5%च्या आसपास टॅक्स लागेल, म्हणजे 15,000 रुपये असेल. पुढचं 6 ते 8 लाख म्हणजे हे जे 2 लाख आहेत त्यावरती 10% टॅक्स लागेल, म्हणजे 20,000. म्हणजे HUFचा एकूण टॅक्स किती झाला? फक्त 35,000 रुपये. बघितलं मित्रांनो जादू? विना HUF टॅक्स जात होता 2,40,000 आणि HUFमुळं या ठिकाणी फक्त 35,000चा टॅक्स गेला, म्हणजे 2,05,000 रुपयाची निव्वळ बचत झाली. मग मित्रांनो, ही जर 2,05,000ची बचत तुम्ही डायरेक्ट इंडेक्स म्युच्युअल फंडामध्ये टाकली पुढल्या 15 वर्षांसाठी, तर मित्रांनो किती अमाऊंट होऊ शकते याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः SIP कॅल्क्युलेटर ओपन करून चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मित्रांनो, या ठिकाणी बरेच इन्व्हेस्टर एक खूप मोठी चूक करतात. ते विचार करतात, अरे वा, किती छान ऑप्शन आहे, मग मी माझा पगार HUFच्या खात्यावर ट्रान्सफर करतो म्हणजे टॅक्स वाचेल. थांबा, अशी चूक करू नका. इथं इन्कम टॅक्सचा सेक्शन 64(2) नुसार क्लबिंग ऑफ इन्कमचा नियम लागू होतो. जर तुम्ही स्वतःच्या कष्टाची कमाई, सॅलरी किंवा बिझनेस इन्कम उचलून HUFच्या खात्यात जर टाकलं तर त्या पैशावर जे काही व्याज आणि प्रॉफिट होईल तो HUFचा मानला जाणार नाही, तो तुमच्या इन्कममध्ये जोडला जाईल. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स भरावा लागणार. मग आता HUFमध्ये पैसा कुठून येऊ शकतो? एक म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती, जुनी जमीन, घर, दागिने जे तुम्हाला वारस हक्कानं मिळाले ते येतील. त्याचबरोबर HUFचा बिझनेस असेल, तुम्ही HUFच्या नावाने एखादा बिझनेस सुरू करू शकता, त्या बिझनेसचं प्रॉफिट त्या अकाउंटला घेऊ शकता. किंवा मृत्यूपत्र, विल जे आहे तुमच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीनं
त्यांच्या मृत्यूपत्रात तुमच्या HUFच्या नावाने काही संपत्ती किंवा पैसे ठेवलेत तर ते HUFचं इन्कम काय केलं तर मांडलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर HUFला नातेवाईकांकडून मित्रांकडून काही गिफ्ट मिळू शकतात, परंतु यात काही अटी आणि नियम भरपूर आहेत, ते तुम्ही तुमच्या CA सोबत डिस्कस करू शकता. एकदा काय HUFकडे पैसे आले, मग ते भाड्याचे असू द्या बिझनेसचे असू द्या, ते बँकेत पडून ठेवायचे नाहीत. आपण त्याला फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटसाठी वापर. मग ते कशा पद्धतीने वापरू शकता तर तुम्ही HUFचं काय करायचं, पॅन कार्ड ओपन करायचं, त्याच्या सहाय्याने डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करून घ्यायचं. मग त्या ठिकाणी काय करू शकता, HUFचं जे पैसे येत आहेत ते डायरेक्ट तुम्ही काय करा, इंडेक्स फंडामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी वापरा. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जर बघायचं झालं तर आपल्याकडे 1,25,000चं सवलत मिळते वैयक्तिक. मग तुमचं वैयक्तिक पण 1,25,000 प्रत्येक वर्षी वाचतील आणि HUFच्या नावाने जर इन्व्हेस्टमेंट केली तर तिथं पण 1,25,000 रुपये काय होतील ऑटोमॅटिक वाचतील. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही HUFच्या अकाउंटवरून देखील काय करू शकता, IPOला वगैरे अप्लाय करू शकता. म्हणजे एकाच घरातून तुम्हाला IPO मिळण्याचा चान्स दुप्पट वाढतो. तसंच स्विंग ट्रेडिंग करू शकता, पोझिशनल ट्रेडिंग करून देखील तुम्ही मार्केटमधून पैसा मिळवू शकता. FOFच्या टॅक्स स्लॅबनुसार ते टॅक्सचा तुमचा कन्सिडर होईल. त्याचबरोबर तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग जर करायचं असेल तर ते देखील करू शकता. जर तुमच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट झाला असेल आणि HUFमध्ये जर लॉस झाला असेल किंवा याच्या उलट परिस्थिती असेल तर तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या फाईल असल्यामुळे स्मार्ट टॅक्स प्लॅनिंग देखील तुम्हाला करता येतं. आता मित्रांनो, HUF जर क्रिएशन करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो तर HUF डीड वगैरे तुम्हाला 100-500च्या स्टॅम्पवर तयार करावं लागेल. त्यानंतर पॅन कार्डाला अप्लाय करावं लागेल फॉर्म नंबर 49A नुसार. त्यानुसार मग HUFच्या नावाने पॅन कार्ड निघेल. त्या पॅन कार्डाच्या साहाय्याने तुम्ही HUFचं सेव्हिंग किंवा करंट अकाउंट ओपन करू शकता. एक रबरी स्टॅम्प तयार करून त्याच्या साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी HUF क्रिएट करता येईल. मग ही HUF क्रिएट झाल्यानंतर त्याच्या साहाय्याने तुम्ही डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. तुम्हाला जर HUFचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर ते आपल्याकडे पूर्णपणे ऑनलाईन देखील होईल. ते जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट्स करा किंवा कॉल करा, तुम्हाला ते ओपन करून देण्यासाठी आपल्याकडून मदत केली. आता मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आपण जातोय. जशा प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात तसं HUFच्या देखील 2 बाजू आहेत. HUF बनवणं खूप सोपं आहे पण ते मोडणं अत्यंत कठीण आहे. एकदा का कुणी कोणतीही संपत्ती HUF मध्ये गेली की त्या कुटुंबातील सर्वांचा समान अधिकार बनतो. मुलं मुली नातवंड सर्वांचा समान अधिकार बनतो आणि कर्ता व्यक्ती त्यानंतर स्वतःच्या मर्जीनं ती संपत्ती विकू शकत नाही किंवा स्वतःसाठी देखील वापरू शकत नाही. म्हणून HUF बनवण्यापूर्वी स्वतःच्या कुटुंबातील सर्वांचा विचार घेणं, कुटुंबात एकोप असणं आणि भविष्यातील गुंतागुंती समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर हे करायचं असेल तर तुम्ही तुमच्या वकिलासोबत किंवा तुम्ही तुमच्या CA सोबत सविस्तर डिस्कशन करू शकता आणि त्यानंतरच तो निर्णय घेऊ शकता. तर मित्रांनो, HUF ही एक अशी वेल्थ क्रिएशन टॅक्स सेव्हिंग सिस्टम आहे जी पिढ्यानपिढ्या भारतात चालत आली आहे. जर तुमच्या वडिलोपर्यंत संपत्ती किंवा फॅमिली बिझनेस असेल तर तो HUFच्या माध्यमातून गेम चेंजर करू शकता. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन मिळालं असेल, नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला SIP सुरू करायचं असेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मित्रांनो, अशाच पद्धतीची खूप सारी माहिती आपल्या YouTube चॅनलवर येत असते. त्यामुळे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.